जो विषय आहे की गेल्या 11-20 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलं जातं, आपल्या राज्यभर आपल्या देशभर आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन असताना पाठीमागे मार्चमध्ये आपण 7 दिवसाचा संप केला होता. तो अभेद्य असा संप झाला होता. त्या 54 दिवसाच्या संपानंतर मोठा असा संप घडवून आणला होता. मात्र त्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी एक सामाजिक बांधिलकी किंवा समाजात निर्माण होणाऱ्या अडचणी किंवा गैरसोय याच्या दृष्टिकोनातून विनंती करून आश्वासन देऊन तो संप त्यावेळी स्थगित केला होता. त्यानंतर परत आपण 14 डिसेंबरला परत बेमुदत संपाचं नोटीस दिलं होतं. त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एक कालावधी द्या म्हणून 3 महिन्याचा कालावधी मागून घेतला होता. 3 महिन्याच्या कालावधीनंतर परवा आर्थिक बजेटमध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की जुनी पेन्शन आहे अशी त्यासारखी जरी नाव वेगळं असलं तरी सर्व सामाजिक आर्थिक जोखीम असणारी पेन्शन आम्ही तुम्हाला बहाल करू असा शब्द दिला होता. मात्र तो शब्द दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचं नोटिफिकेशन अधिसूचना काढण्यासाठी विलंब शासन करत होतं आणि ते विलंब करत असल्यामुळे कर्मचाऱ्याच्या एक असंतोष निर्माण झाला की बाबा अधिसूचना दिली माननीय मुख्यमंत्र्यांनी की विधिमंडळात जाहीरपणे आव्हान आणि हमी दिली होती आणि हमी देऊन सुद्धा अधिसूचना काढली जात नाही किंवा टाळाटाळ केली जात नाही. त्यामुळं 11 ऑगस्टला समन्वय समितीची मुंबईला मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये सर्वांशी ठरलं की परत बेमुदत संपाला सामोरं जायचं. त्या अनुषंगानं अचानकच की केंद्रानं पाठीमागं आपल्या माननीय खासदार प्रणिती शिंदे यांनी विधिमंडळात लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता पेन्शनबाबत. त्यावेळी केंद्राने लिहून दिलं होतं की लेखी दिलेलं आहे की पेन्शनविषयी कुठल्याही प्रकारचं आमचं धोरण नाही किंवा कुठल्याच काय नाही. असं असताना सुद्धा अचानक परवा माननीय पंतप्रधानांनी युपीएस पेन्शन जाहीर स्कीम जाहीर केली, युनिफाईड पेन्शन स्कीम जाहीर केली आणि ओपीएस नसताना युपीएस आली. मग काय होतंय की डीसीपीएस झालं, डीपीएस नंतर एनपीएस झालं, एनपीएस नंतर युपीएस आलं, नंतर जीपीएस आलं. अशा अनेक वेगवेगळ्या योजना शासन म्हणजे फसवणुकीचं धोरण राबवत आहे. आणि ह्या सगळ्या योजना करत असताना लोक जनसामान्यांमधनं कर्मचाऱ्यांचा एक विरोध काय आहे की जर ह्या सगळ्या योजना चांगल्या असतील आता पण ह्या योजनेतनं फायदेशीर आहे तर मग ह्या माननीय खासदार असतील किंवा संसद सदस्य असतील, विधानसभा सदस्य ह्यांना का लागू होत नाही हा सुद्धा एक सर्वसामान्यांना प्रश्न उपस्थित केला राहतो की आर्थिक कुचंबना होते किंवा बजेट द्यायला किंवा पगाराला शाळेलाच पैसे जातील. तर हे वेळोवेळी की आर्थिक बजेट मांडल्यानंतर त्या अनुषंगानं बजेट मांडून की त्याच्यामध्ये शासनानं मान्य केले. जर आर्थिक वित्त विभागाची त्या समिती नेमून अभ्यास करून जर आहे अशीच पेन्शन द्यायला शासन किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी हमी दिली आणि हमी दिल्यानंतर जर परवडत नसती तर हमी दिलीच नसती. कारण एवढ्या वर्ष मोठमोठं आंदोलन चालू तर हमी दिलीच नसती. ती दिली तर फक्त अधिसूचना काढावी म्हणून आम्ही 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपाला परत सामोरं जात आहोत. युनिफाईड पेन्शन स्कीम जी आहे त्यात आपण कालांतराने गेल्या 18-20 वर्षाची आपण मागतो ती ओपीएसच मागतोय आणि त्याच्यावर केंद्र सरकारच्या लेवलवर म्हणा किंवा राज्य वेगवेगळ्या समिती नेमल्या, कमिटी नेमल्या, त्याच्यामध्ये द्यायला त्यांना अडचण नाही. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हमी का आपल्याला दिली की त्या समितीचा अभ्यास करूनच फक्त त्यात तरतूद काय ठेवली होती. शेवटचा प्रश्न राहिला होता 10% कॉन्ट्रीब्युशनचा राहिला होता मोठा. बाकी आहे अशीच सर्व पेन्शन द्यायला त्यांनी मान्यता दर्शवली होती आणि ती बी विधिमंडळात दर्शवली होती. आता विधिमंडळात एखादा जर पटलावर विषय झाला तर त्याचं किती प्रावधान असते ते आपल्यालाही माहिती आहे. मग असं असताना सुद्धा काल काय केलं माननीय मुख्यमंत्र्यांनी युटर्न मारला की अचानक केंद्राने जी डिक्लेअर केली तीच आम्ही राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रानं 25 पासून लागू केली तर तीच 1 वर्ष अगोदर 24 पासून आम्ही तुम्हाला द्यायला तयार असं कालच्या मिटिंगचं माननीय मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे. जर ही बेमुदत उपोषण बेमुदत संप आहे त्या यांना तुमच्या तोंडाला फक्त पानं पुसली बाबा काही मागणी केली आहे, काही मागणी नंतर ते आपल्याला माहितच आहे की पुढे ते तसंच राहतं. काय आता काय झालं आतापर्यंत अनेक वेळा तुम्ही म्हणताय तसं पाणी पुसण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि अक्षरशः पाठीमागे कर्मचाऱ्यांचा सुद्धा रोष वाढलेला आहे की प्रत्येक वेळी आपण आंदोलन करतो, संप करतो, शासन आश्वासन देतं, अगदी लेखी पण देतं, मात्र प्रत्यक्ष शब्दाला जागत नाही. त्याच्यामुळे ह्यावेळी जोपर्यंत अधिसूचना निघत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं बेमुदत संप पाठीमागे घेतला जाणार नाही. किती कर्मचारी आपलं शासकीय कर्मचारी 7 लाख कर्मचारी आहेत आणि टोटल
अशासकीय म्हणजे पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, महाशिक्षक, शिक्षक केंद्र कर्मचारी टोटल 17.5 लाख कर्मचारी होते. 17.5 लाख कर्मचारी संपावर जाणार का? हा आता तर सध्या सगळे संपात जायला पत्रकही दिलेले आहेत आणि संपात सहभागी व्हायचं मान्य केलेलं आहे. आता यावर आज समन्वय समितीची आज मुंबईला मिटिंग होणार आहे संध्याकाळी 4 वाजता. ते मिटिंग झाल्यानंतर सुद्धा आपल्याला पुढे रूपरेषा ठाम राहील. आता तर रूपरेषा फायनलच केली की बेमुदत संपाला आपण सामोरे जाणार आहोत म्हणून. मात्र समन्वय समितीची मिटिंग आज सुद्धा मुंबईत 4 वाजता कॉल केलेली आहे. त्या मिटिंगमध्ये सुद्धा काय असेल ते आपल्याला कळवलं जाईल. काय नवीन काय बदल झाला, चेंज झाला तर जर कोण जुनी पेन्शन लागू नाही झाली तर पुढचं काय झालं? नाही, जुनी पेन्शन तर द्यायलाच लागेल. कारण आता हे इंग्रजापासूनच पेन्शन का नाही केले की एवढी मोठी सर्व्हिस. आता ह्याच्यामध्ये तुलना कशी केली जाते की जे आता शासकीय लोक 1 दिवस जरी शपथ घेतली विधानसभेत किंवा विधान परिषदेत, त्यांना जुनी पेन्शन लागू होती. आता आमची अडचण अशी आहे की आम्हीच त्यांना विचारतोय की एवढं सगळं 35-40 वर्ष 30 वर्ष सर्व्हिस करून जर त्याचं सुरक्षा घेतली जात नाही किंवा जी पूर्वी सुरक्षा आहे तीच कायम ठेवली जात नाही. मात्र जे दिवस विधान असेल, लोकसभा असेल किंवा विधान परिषद असेल तिथे 1 दिवस शपथ जरी घेतली त्यावर मात्र जुनी पेन्शन दिली जाते. म्हणजे हे तरी कितपत संयुक्त आहे. युपीएस घेता येणार नाही, ऑप्शन आहे. म्हणजे केंद्राने सुद्धा काल जी पेन्शन डिक्लेअर केली युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये त्याला सुद्धा ऑप्शन ठेवलेला आहे. म्हणजे एनपीएस मध्ये बी राहू शकतो आणि युपीएस मध्ये सुद्धा घेऊ शकतो. जसं आपल्याकडे सुद्धा त्याला आहे म्हणजे एनपीएस ला म्हणजे तुम्ही स्वीकारू शकता नाही. कारण सर्वसामान्य सर्वांसाठी स्कीम आहे. म्हणजे फक्त शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्कीम आहे असं नाही. सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा ती स्कीम घेऊ शकतो. नेमक्या अडचणी काय येतात? नेमक्या अडचणी काय येतात? आता तसं जर पाहिलं तर आपण 18 वर्ष आंदोलन करत असताना 15 पासून आंदोलनाची तीव्रता जास्त वाढली आणि आंदोलनाची तीव्रता वाढला असताना वेगवेगळ्या समिती नेमल्या गेल्या आणि समिती नेमल्या गेल्यानंतर जर बारकाईने बघितलं की जे कर्मचाऱ्यांची मागणी आहे तिथपर्यंत तुम्ही 80% पर्यंत येऊन पोहोचलायच की तुम्हाला द्यायचंय. म्हणजे ह्याचा अर्थ आर्थिक सगळं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला मान्य झाले सगळं की मान्य आहे की बाबा आता आपण यांना देऊ शकतो. फक्त मग तशा पद्धतीने घोषणा सुद्धा केली होती, माननीय मुख्यमंत्री हमी पण दिली होती. आता तशी अडचण यायला काहीच नाही. अडचण म्हणजे द्यायला कुठल्याही प्रकारे तशी अडचण नाही. मग विलंब का होते? आता विलंब म्हणलं तर शासनाने बऱ्याच वेळा आपण धोरण बघतो त्याच्या मागे वेगवेगळे कारण असतात की बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं की इतर राज्यामध्ये पेन्शन गेली भाग गेले, त्यानंतर शासन मतदान झालं किंवा आता डोळ्यासमोर थोडा आचारसंहिता आहे, मतदानाचा आहे. ह्या अनुषंगाने सुद्धा बऱ्याच वेळा आपण सुगीचे दिवस म्हणून आपण इतर वेळी आपण हाच कालावधी असतो की जेणेकरून आपल्याला काही गोष्टी मान्य करून घ्यायच्या असतील शासनाकडून तर त्या दृष्टिकोन आपलं माग आहे. आता विलंबाची वेगवेगळी कारणं आहेत. त्याच्या कारणातलं पहिलं कारण आहे की केंद्र सरकारचं धोरण. कारण केंद्र सरकारने जे महासंघ आहे त्या महासंघानं केंद्र लेवलवर सुद्धा अनेक आंदोलन मोठी झाली. म्हणजे 7-8 लाख कर्मचाऱ्यांची मोठी आंदोलन झाली. मात्र आतापर्यंत केंद्राने युटर्न घेतला होता. केंद्राने कायम म्हणणं आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीच्या समितीने आव्हान नाही की आमचं कुठलंही धोरण नाही असं जुने पेन्शन परत देण्याचं वगैरे. मात्र अचानक केंद्रानं काल युपीएस डिक्लेअर केलं. आता आपल्यालाच प्रश्न पडलाय की कोणाची मागणी नसताना की कुठलेही काय नसताना चर्चा नसताना सद्यस्थितीत आंदोलन असताना आता आपण डिक्लेरेशन कधी करतो? आंदोलन चालू आहे त्यावेळी आपण माननीय मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील येऊन तुम्हाला हमी देतात किंवा लेखी देतात. मात्र आता केंद्रीय स्तरावर जे डिक्लेरेशन झालं त्याच्या बाबतीत जर आपण बारकाईने विचार केला तर आता कुठलीच घडामोडी नाही केली. ना केंद्र स्तरावर कुठलं आंदोलन चालू सद्यस्थितीला, ना कुठल्या मान्य खासदार संसदेत तो प्रश्न सध्या मांडला होता. ज्यावेळी मांडला होता त्यावेळी लिखी उत्तर दिलं की ह्याबाबत कुठलंच धोरण नाही म्हणून. मात्र अचानक डिक्लेरेशन केलं. मग आता हे महाराष्ट्र शासनाचं पुढचं होणारं इलेक्शन डोळ्यासमोर केंद्राने डिक्लेअर घेतलं का असा सुद्धा आपल्याला प्रश्न उपस्थित होतो. कारण कुठलीच मागणी नसताना किंवा कुणीही नसताना अचानक जर एखादा मुद्दा उपस्थित सोडवला जातो आणि तो सुद्धा गैरप्रकारे म्हणजे तशा पद्धती कर्मचाऱ्यांची कुठलीही मागणी नाहीये. सरकारी कर्मचारी नोकऱ्यांमध्ये अगोदरच कंत्राटीकरण चाललं. आता कंत्राटीकरणाचा तर आमचा दुसरा मुद्दा आहे. म्हणजे एनपीएसचा जेवढा जिव्हाळ्याचा मुद्दा आहे तसा आमचा कंत्राटीकरणाचा सुद्धा दुसराच मुद्दा आहे. ते जर आपण बऱ्याच वेळा आता वयोश्री आणली शासनाने. म्हणजे शासनाच्या योजनाबद्दल आपल्याला काय ही असण्याची अडचण नाही. वयोश्री आली, त्यानंतर तुमचं आता ह्याच आहे लाडकी बहीण आली, लाडका भाऊ आला, नंतर स्किल डेव्हलपमेंटचा सूचित बेकारांचा प्रश्न आला. 8-10 हजार पेन्शनचं वगैरे 6 महिन्यासाठी जे पद्धती योजना राबवली.
तर ह्या ज्या सगळ्या योजना राबवत असताना आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे की जे कंत्राटी आहे त्यांना वेगवेगळी विशेष बाब म्हणून शासन सेवेत सामावून घ्या म्हणून. कारण ते 10-15 वर्ष काम करतात कंत्राटी म्हणून आणि एक मामूली वेतनावर काम करतात. मग जर 15 वर्ष 14 वर्ष जर त्याने शासनाला सेवा दिली असेल तर त्याला एक वेळची बाब म्हणून शासन सेवेत सामावून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट 2.5 ते 3 लाख रिक्त पद आहे, मग त्यांना सामावून घ्यायला काहीच अडचण नाही. असं तुम्ही आउटसोर्सिंग कंत्राटी जर बऱ्याच वेळा बघितली तर बऱ्याच आपले खाते गोपनीय कामकाज करतात, मग तुमची गोपनीयता कुठे येईल की त्या ठिकाणी आउटसोर्सिंग देऊन उपयोग नाही. दिला तर भविष्यात शासनाला आत्ताच बदलापूरचा विषय जिवाळ्याचा की आपण आउटसोर्सिंग म्हणूनच भरतो की बदलापूर सारखं असंविधानिक महाराष्ट्रात घटना घडली की त्याच्यानंतर शासन निर्णय निघाला, सगळ्या गोष्टी दिल्या, मग आपण चाचणी. मग ती जर कायमस्वरूपी रोजगार कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक वेळची बाब जर नियमित करून घेतलं तर अशा घटना सुद्धा घडायला कुठेतरी एक प्रमाण कमी होईल. आणि ज्यावेळी शासकीय कर्मचारी कायमस्वरूपी घेतो की त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी असतात, त्याच्यावर कारवाई असते, त्या गोष्टी आहे. मात्र आउटसोर्सिंगवर काहीच नियंत्रण नाही. म्हणजे तो आज आहे उद्या आहे आपण त्यावेळी करतोय, मात्र ह्या अडचणी उभे केल्या जातात. समजा एखाद्याला 80,000 पगार असतो तर त्याला पेन्शन नवीन अंतर्गत महिन्याला 40,000 मिळेल. 40,000 म्हणजे शेवटच्या बेसिकच्या 50% आणि ते DA आहे जो असो तो आणि प्रचलित नियमाप्रमाणे मिनिमम 25 इयर्स त्याची सर्व्हिस सर्व्हिस. आता पूर्वीचा जुना आपलं NPS आहे त्याला 20 वर्ष आहे आणि 10 वर्षाला इलिजिबल आहे आणि नंतर प्रोपोर्शन रेटने दिली जाते. एखादी सर्व्हिस कमी जास्त असेल तर ते प्रोपोर्शन रेटने दिली जाते. आणि आता काय होतंय की मुळातच शासन भरती नसल्यामुळे बराच कालावधीमध्ये शासनाच्या भरती नसल्या कारणानं मधल्या कालावधीत उशिरा भरती झाल्यामुळे तेवढी सेवा कोणाची भरतच नाही. म्हणजे कोणाच्या 18 वर्षी 17 वर्षी, काही जण असे आहेत की 10-12 वर्ष पण भरतात. अशामध्ये मग त्याला पेन्शनचा प्रॉब्लेम येतो. जेवढं आमचं तर असं म्हणणं आहे की संख्या मोठी कर्मचारी काम होत आहे. जर काम होत असेल आता एकच उदाहरण घ्यायचं की रस्त्याने बघते हे जेवढे जाणवलं की इथं रस्ता चांगला राहिला खड्डे क्वालिटी कंट्रोल ज्यांना बसवलंय शासनामध्ये ते जर काम करत असतील तर अशा लोकांना खड्डे बनायला त्रास लागला नसता. कर्मचारी अधिकारी काय काम करतात हा पण प्रश्न पडतो ना. स्तरावरच्या आपण जर कामाचं स्वरूप किंवा रचना बघितली तर बरेच हे जे सँक्शन असतात ज्या फायदे असतात. आता समजा PWD खड्डे असतील काय वगैरे आधी कर्मचारी काय करतात, येणारे तुमची तक्रार वास्तवात जेव्हा निरीक्षण असतं ते रिपोर्ट वरिष्ठ अधिकारी सादर करतात. वरिष्ठ अधिकारी काय करतात, निधी तरतूद प्रस्ताव करून त्या वेळेत फास्ट करून घ्यायचा. आता बराच हा परत प्रश्न फिरून शासनाकडे जातो. शासनानं जर तशा जशी एक खिडकी योजना आहे अशा पद्धतीने योजना आखल्या आहे तेव्हा तात्काळ जिथं गरजेचे आहे. आता रस्त्यात एवढे अपघात झाले एवढे लोक मृत्यू पडतात की ते म्हणजे सांगता येणार एवढी संख्या आहे. तर त्याला काय होतं शेवटी शासनाचीच मंजुरी लागते. बऱ्याच वेळा आर्थिक तरतूद अचानक करायचं म्हटलं की त्यांच्या बजेटमध्ये अप्रूव्ह करूनच कामाला निपटारा करावा लागतो. आता वास्तविक तिथं कर्मचाऱ्यांचा डायरेक्ट रोल येत नाही. कर्मचारी रोल काय असतो, एखादी यंत्रणा किंवा काय स्कीम राबवताना की तो बेस खाली फील्डवर काम करतो. डाटा कलेक्ट करणं, फॉर्म कलेक्शन करून घेणं, त्याच्यावर प्रोसेस करणं, त्याचा प्रस्ताव तयार करणं, वरिष्ठ अधिकाऱ्याला सादर करणं आणि वरिष्ठ अधिकारी मग तो परत प्रस्ताव मंत्रालय ह्याच्याकडेच पासिंगला जातात. त्याच्यामध्ये वैयक्तिक तसा कुठल्याही योजनेमधला प्रत्यक्ष कर्मचाऱ्याचा रोल नसतो. कर्मचारी जिथं रोल असतोय तिथं प्रामाणिक करतो. आता समजा पाऊस पडला, पंचनाम्याला झाला, तिथं कर्मचारी स्वतः झाला. मात्र जो डिसिजन घ्यायचा आहे, जे काय बेनिफिट द्यायचं आहे किंवा त्याच्यावर काय धोरण स्वीकारायचे ते शासनाचाच रोल राहतो शेवटी. आणि तिथं कर्मचाऱ्यांचा काही रोलच येत नाही. तुम्ही म्हणता कर्मचारी आता अधिकारांनी कर्तव्य जसे तुमच्या अधिकारामध्ये हा विषय येतो तशी तुमची कर्तव्य पण आहे. बरोबर. मागच्या काही वर्षांमध्ये जास्त लाचखोरी प्रकरण ही अधिकाऱ्यांच्या वरती झालेली. त्या अनुषंगाने संघटनेचं काय आहे म्हणजे आता संघटनेत त्यानंतर आता लाचखोरीचा जर विषय काढला तर मुळातच संघटना याला कधी सपोर्ट देत नाही. संघटना विरोध करते नेहमी की अशा प्रकरण होताच कामा नये. कारण आपण आज शासकीय कर्मचारी आपली सामाजिक बांधिलकी असते, त्या सामाजिक बांधिलकीने आपण काम करत असताना कुठल्याही प्रकारचं गोरगरीब किंवा कार्यालयात येणाऱ्याला कुठल्याही अगदी आमचं हेही लोकांना सांगणं असते की त्याला हेल्पटही घालवणार नाही. कमीत कमी आलेल्या वेळेत त्याला त्याच्या शंकाचं निरासन जाऊन कामकाज झालं पाहिजे. आणि नेहमी संघटनेचा विरोध राहिलाय आणि जे काही घटना अपवाद घडतात सगळीकडे घडत असतात त्याला कधीच संघटना दुधारा देत नाही. त्याच्यावर कारवाई करून करावी हे संघटनेचं नेहमी धोरण राहिलेलं आहे की अशा यांना क्षमा करू नये, कारवाई करावी की दुसरा तयार होणार नाही असं संघटनेचं नेहमीच धोरण राहिलेलं आहे. बऱ्यापैकी असं होतं की बॉडीज वाचवत असते त्याला, त्या सिस्टीम मध्ये एक सर्कल राहतात त्याला ती बॉडी वाचवत असते.
त्यामुळे सहसा तो पुन्हा तेच कृत्य करायला त्याला ते सवयच लागते. तो थोडी तुमच्या संघटनेत येणार आहे की बाबा मी अमुक केले तमुक केले, पैसा मला नको. बॉडीचं काय होतं की ज्यावेळी समिती असते, कारवाई समिती, त्या समिती कसं आहे बहुमताने निर्णय घेतला जातो, तुम्ही म्हणताय की बरोबर आहे. पण अशामध्ये त्या समितीमध्ये जे सदस्य असतात त्यांना आपण जागरूक करणं गरजेचं आहे, किंवा शासनानं सुद्धा किंवा आपण आज पगार घेऊन सामाजिक कार्य करत असताना अशा गोष्टी होता कामा नयेत आणि झाल्या तर कारवाई होणं गरजेचं आहे. कारण त्याशिवाय त्याला पायबंदच बसणं शकतं. आणि आपली तुम्हाला आम्ही सर्वांची जबाबदारी नाही, आमची संघटना म्हणून आहे की आपण एक पत्रकार बंधू म्हणून आपण तिसरा स्तंभ आहे, त्याच्यामुळे आपल्या हातात तर बरेच जनजागृती करणं वगैरे किंवा सामाजिक काय चुका किंवा ज्या काय घडतात त्या आपल्या माध्यमातूनच बऱ्याच उघड होतात किंवा त्याच्यामधून बऱ्याच गोष्टीचा न्याय मिळतो. त्यात सुद्धा आपला सुद्धा नेहमीचा रोल आहे, न्याय राहतो आणि आपला सहभाग राहावा नेहमी, असा आमची इच्छा वैयक्तिक आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विषय निघाला म्हणून परवाचा विषय सांगतो तुम्हाला. वाई नगरपालिकेमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या मानधनासाठी मुंबईला रोज 8 दिवस उपोषण करावं लागलं होतं. तिथल्या संबंधित मुख्याधिकाऱ्यांना हा विषय कळला होता, तो विषय तुमच्या कानावर आलाय का? कंत्राटीकरणाचा तो आला नाही, पण ह्याच्याही पूर्वी अशा बऱ्याच घटना घडल्या. 6 महिने किंवा 1.5 वर्ष पगार न झाले त्याबद्दल आम्ही पाठपुरावा करत असतो. मग हीच थोडी शोकांतिका आहे की जो वर्ग शोषला जातो, सुशिक्षित बेकार आहे, त्याची भरतीही नाही, म्हणजे 10-15 वर्षात बेकारी वाढली, ते बेकारीचं प्रमाण कमी होणं गरजेचं आहे. आणि कंत्राटीकरण सुद्धा पिळवून केलं जातं. कारण कंत्राटीकरण आता जरी तुम्ही घेतलं 10-14 वर्ष करतात, त्यांना स्थावर स्थिरता काहीच नाहीये. आज त्यांची लग्नही होत नाही, त्यांना मुलीही कोण देत नाही, किंवा याला काय रोजगारच नाही, किंवा कंत्राटीच आहे. आणि आज सामाजिक बघितलं तर आपण गावोगावी तीच अवस्था झालेली आहे, स्थावर रोजगार राहिलेला नाही. मग शासन जर असंच सगळं अस्थिर करणं असेल तर शासनाचा सहभाग काय आहे? म्हणजे जर महत्वाचं कसं आहे, सुशिक्षित म्हणजे मूलभूत ज्या गरजा आहे, अन्न वस्त्र निवारा, त्याचबरोबर आज सामाजिक जर बघितलं तर रोजगाराची फार मोठी वनवा पेटलेली आहे. तर खाजगी कंपनीत जरी गेलं तरी कंत्राटीकरणच आहे. मग तिथं सुद्धा त्याची पिळवणूक होते आणि प्रेस्टेजमध्ये बऱ्याच विद्यार्थी असतील किंवा कामगारांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे. मग हे कुठंतरी बांधिलकी म्हणून आमचं म्हणणं आहे की त्या पद्धतीनं तुमची भरती करा, त्यांना न्याय द्या, म्हणजे आउटसोर्सिंग हा भाग घेऊच नका किंवा काढून टाका. आंदोलनात किती सहभागी होते? आंदोलनात आता तर 100% सहभागी होतील. सातारा जिल्ह्यातले सुद्धा सर्वजण 100%. किती आकडा सांगा ना, कारण कसं आहे की टोटली आता कसं आहे आपलं राज्य शासकीय कर्मचारी निमशासकीय म्हणून टोटली 37,000 35 ते 37,000 हो, सातारा जिल्ह्यातलं 35,000 आकडा टोटल सगळ्या मिळून 25,000 लोक येणार. तुमचं नियोजनाचं काय? नियोजनाचं आहे की आपण बाकी कुठं गाडी मागच्या संपाचं जसं धोरण होतं की जिल्हा प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालय आणि सातारा तालुक्याचं कलेक्टर ऑफिस समोर, म्हणजे असं आंदोलनाचं रूपरेषा आहे. म्हणजे तालुक्याच ठिकाणी करतील आणि सातारा तालुका आणि जिल्ह्यातले काही कर्मचारी आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतील. त्याच्यामुळं पूर्ण जिल्ह्यातील सर्व कर्मचारी आंदोलनाच्या दृष्टिकोनातून आपल्या इथे जिल्ह्यात तर एकत्र येणार नाहीत, म्हणजे ज्या त्या तालुक्यातले ज्या त्या तालुक्यातच आंदोलन करतील.